धुरंधरमधील हमजाभाईमुळे तुम्हाला सध्याची स्पाय सिस्टीम कशी वर्क करते याची कल्पना तर आलीच असेल, परंतु हीच स्पाय सिस्टीम छत्रपतींच्या काळामध्ये कशी वर्क करत असेल याची तुम्हाला काही कल्पना आहे का? मी तुम्हाला सांगतो. तत्कालीन साधू, संत, महात्मे, बैरागी जे की गावोगावी जाऊन दारोदारी जाऊन भिक्षा मागून खात असत, यांना छत्रपतींनी आपल्या गुप्तचर यंत्रणेत सामील करून घेतलं होतं. याचे मुख्यतः दोन फायदे होते. एक तर त्यांच्या भगव्या वस्त्रामुळे आणि दारोदारी जाऊन भिक्षा मागून खाण्याच्या सवयीमुळे यांच्यावर संशय घेणं शक्यच नव्हतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोक सतत एका गावातून दुसऱ्या गावामध्ये फिरतीवर असल्या कारणाने आता स्वराज्यावर कुठला शत्रू चाल करून येतोय, त्याचा मार्ग कुठला असणार आहे, त्याचा तळ कुठे आहे, नंतर त्याच्या सैन्य दलामध्ये पायदळ किती, घोडदळ किती, हत्ती किती, तोफा किती, या संपूर्ण गोष्टींची अचूक माहिती छत्रपतींना शत्रू येण्याच्या अगोदरच मिळत असे. यामुळे छत्रपती त्या शत्रूविषयी योग्य ती युद्धनीती आखत आणि त्या शत्रूवरती विजय देखील मिळवत असे. धन्य ते राजे आणि धन्य ती त्यांची युद्धनीती.